वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासंदर्भात समिती नेमण्याची ठाकरे आणि होळकरांनी मागणी केली आहे, तर संभाजी ब्रिगेडकडून स्मारक हटवण्यासाठी अल्टिमेटम देण्यात आलेला आहे। वाघ्या कुत्र्याचा पुतळा 1 मे पर्यंत हटवा अशी मागणी त्यांनी केली आहे। जागा का शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूलाच का? कुठला रेफरन्स आहे की जिथे त्यांनी उडी मारली? एक ही रेफरन्स नाहीये, एक ही रेफरन्स नाहीये। संभाजीराजांनी पुढाकार घेतलेला आहे। सरकार त्यांना कुठल्या प्रकारचा प्रतिसाद देतं किंवा त्यांच्या मागणीला किती गांभीर्याने घेतं हे आम्ही मराठा जोडो अभियान संपेपर्यंत बघू। तोपर्यंत काढला नाही तर नंतर संभाजी ब्रिगेडच्या वतीने तो पुतळा निश्चितपणे काढला जाईल। ते वाघ्या कुत्र्याच्या नावावरती ते चाललंय, ते संभाजीराजे भोसले जे बोलतायत ते चूक आहे, परंतु ती कथा सत्य आहे की वाघ्या कुत्र्यांनी चितेत उडी घेतली, त्याचं स्मारक म्हणून ते केले। ही कथा तुकोजीराजे होळकरांचा अपमान करणारी आहे ॲक्च्युली। कारण पहिला गोष्ट अशी की शिवाजी महाराजांची समाधी बांधणं हेच मुळात क्रांतिकारी कार्य होतं, त्याला ब्रिटिशांचा विरोध नव्हता। मग कुत्राची समाधी करायला ब्रिटिशांनी विरोध काय करायचा? काहीच कारण नव्हतं। रायगडावरची वाघ्या कुत्र्याची जी काही समाधी किंवा जे काही स्मारक आहे त्याबद्दल इतिहास तज्ञांचं मत घेणं गरजेचं आहे आणि पाहिजे तर एक कमिटी नेमा, काय वाटेल ते करा, ठेवायची ते ठेवा, उकडायची ते उकडा। माझी भूमिका आहे की त्याच्या खोलात जा, तो विषय समजून घ्या। वाघ्याची अडचण आहे की होळकरांच्या नावाची अडचण आहे, हा विषय समजून घ्या। जर होळकरांच्या नावाची अडचण नसेल तर वाघ्याचं तथ्य समिती नेमून तुम्ही समोर आणा।